बाबा भेटल्या मग बाया भेटल्या का आपल्याला मिरच्या निंदासाठी? पाहिजे होत्या म्हणे तुम्ही तर. कुठे रे बा श्याम, एक बहिणी भेटून राहिली. त्या आपल्या गावातल्या तर एकही येत नाही म्हणते, भल्या भाव पाहून राहिल्या बाया. रोज वाढून द्या म्हणते. आता सांग, रोज कितीक दिन येईल? 300 रुपये रोज देऊ का आता एका टाइमचा? 200 रुपये ठीक आहे बा. आणि वाढलाच तर मोठाच मोठा 250 घेऊन घ्या. बाबा मग असं करा ना, परख्या गावातून नाही आणतायत का आपल्याला? आपला ट्रॅक्टर घेऊन जाऊ आणि ट्रॉलीत बसून घेऊन येऊ चांगल्या 10-20 बाया. 20 बाया तरी पाहिजे पण. कारण का ट्रॅक्टर न्यायला डिझेल पाण्याला पुरलाय पाहिजे ना आपल्याला. तर तिथून घेऊन येतो ना दुसऱ्या परगावातून बाया. फक्त कोण्या गावातून आणतं? साऱ्याच गावात तडतड आहे आता मजुराची. नासुकल्या बाया भेटत नाही तुम्हाला? वा रे वा माणूस. हा जरासं तिकडे ढेऱ्यावर जाऊन पहा. कुठं जाव, काही जाव, कोणाच्या घरी जाव, बाईले सांगाव नाही. बस बाया भेटत नाही, बाया भेटत नाही. नाही भेटल्या म्हणूनच म्हणून राहिलो ना, नाही भेटून राहिल्या म्हणून. भेटल्या असत्या तर नेल्या नसत्या काय? मला काय शौक आहे काय? तू सांग, मी तर मिरची निंदण्यावर येऊन गेली आणि मी काय बायाने सांगितल्या असत्या? माय बिन तर डेऱ्यावर 3 दिवस झाले चाललो आहे म्हटलं. तणकट वाढून राहिली इकडे. अशा कशाने भेटत बाया? बाया बरोबर भेटते. जा लागते, हिंडा लागते, फक्त मेहनत घ्या लागते. अरे तर तू सांग मग, तुलाही सांगता येत काय? तू तर घराच्या बाहेर निघत नाही. हा फक्त तुझ्याकडून घरी तोंड चालू नव्हते. पण असं नाही का जरासं जाईन, 4 बायाच्या घरी जाईन का सांगन बाया. तुम्ही काय करता मग? मी जर जाऊ तर बाईसारखी बाई, आणि माणूस काय करते मग? अरे तर बाईच्या ठिकाणी बैलच जा लागते. बैले बाई बरोबर भेटते, बाईले बाया बरोबर बोलते. माणसानं काय बोला बाईसोबत? माणूस एक बोलते तर बाया 4 बोलते. आता तर जमाना असा झाला, बाईचाच जमाना आला सारा. माणसाला शब्द बोलता येत नाही. एखादा शब्द जास्त बोलला तर बाया मारती. हो, पाहिलीच तुमची कास्तकारी. कास्तकारी करणं होत नाही, चालले कास्तकारी करायले. अरे मजूर लावून ठेवा लागते. हा, मजुराले सांगून ठेवा लागते. मजूर म्हणजे लावून कुठून ठेवू? माय काय घरचा वे काय तो मजूर? त्याला लावून ठेवू का? माय पाठीवर आहे त्या बाया का येईन माय इकडे? हा, ज्याच्या पाठीवर लागल्या राहते त्याची गोष्ट ठीक आहे. किती काय झालं तर त्याच्या इकडे जातेस त्या बरोबर. बाबा मी काय म्हणतो, आपण काय करू, परगावातून घेऊन येऊ. मी जातो उद्या सकाळीच दुसऱ्या गावात जातो. पाहतो तिथून जर भेटला मला मजूर तर तिथून घेऊन चांगल्या 20-25 बाया घेऊन येतो. अरे एकदा जर बाया भेटल्या ना तर निंदनही होते. आणि निंदन झालं का त्याच्याच मागं खाट टाकून घेऊ. दोन्ही कामं सोबत होऊन जाते. ठीक आहे ना बाबा? खात आणून ठेवून द्या तुम्ही आज. मी माया हे करून देतो कामं, आणि मग त्याच्यानंतर आपण उद्या मी मजूर सांगून देतो. तुम्ही फक्त खात्याचं तेवढं पहा. हा घेऊन येतो ना, खात घेऊन येतो मी. खात आणतो, फवारे आणा लागते. ते काय म्हणते छिद्र पडून राहिले पाण्याले, तर ते त्याच्यासाठी फवारा टाका लागते. ठीक आहे ना बाबा? ठीक घेऊन या तुम्ही, कोणता पाहिजे काय पाहिजे तर. आता मला काही तेवढं समजत नाही, नाही तर मी स्वतःच आणायला गेलो असतो. तुम्ही माहित राजा एखाद्या दिवशी येऊन पाहत नाही वावरात, तर जरासं जाऊन पाहिलं पाहिजे काय आहे कसं आहे, पीक केवढं झालं काय झालं. काहीच घेणं देणं नाही आहे तिले, फक्त पैसा ठेवायला पाहिजे तिले. मी काय लिही वावरात? माझं कोणतं काम आहे तिथं? तुम्ही आहे ना एवढे मोठे. आई जाऊ दे ना, काय आता तुम्ही दोघं जण काही इथं वाद वाढवता काय? फालतूच वाद वाढवायचे कामं नका करत जाऊ. आपल्याला हे निंदन बिंदन झालं म्हणजे मग अजून लग्नाचं पाहिजे आहे. अरे हो बाबू, मी काय म्हणतो रे, आता पुढच्या हप्त्यात घेता म्हणता नाही, तर ते लोक म्हणते हारच टाका म्हणते. आता आपल्या घरचं एकाच पोराचं लग्न आहे, तर हारच टाकाव काय रे आपण? मग काय ताई, हार टाकून घेऊ. काय करतो एवढा खर्च लावून? एवढे कमावा ना त्याच्यात लावा. मला काही आता एवढी काही हौस आहे नाही लग्नाची. ते कसं आता वयात फरक पडते ना, तर आता असं वाटतं मला कमीत कमी याच्यात झालं तर पुरते. अरे तर मग जो खर्च लागते तू त्याला लावायला लाव ना. काही खर्च लागूनच कोणता राहिला आपल्याला? 1000-2000 रुपये लागून सगळ्या कार्यक्रमाला. अरे पण तू सांग मले, ठीक आहे हार टाकून लग्न करून राहिलो आपण, पण सोनं नाणं टाका लागन काय पुरीले? कपडे लत्ते नाही घ्या लागन काय? अंगावर तर 2-4 भांडे टाका लागन ना तिच्या. कोण सुनीसाठी करून ठेवले आहे ना भांडे? मांगल्य दिवशीच तर केले होते आपण. का सून येईन बा श्यामचं लग्न होईन तर त्या पोरीच्या अंगावर टाकून म्हणून भांडे. ते असं ना, मग आता काही भांडे करावं लागते. तुम्ही नका बोलू हो काही. ते मी त्याची इच्छी गोष्ट करून राहिली. ते ना म्हटलं पोरीवाल्यांनी टाकाव काय पुरीच्या अंगावर? आई ते काय टाकून पोरीच्या अंगावर? आपल्याला टाका लागून पोरीच्या अंगावर भांडे. हो तर आपण जे टाकायचं आहे ते टाकू. पण मायबापाचे कुणी असते ना काही ना काही. चल ठीक आहे, तिले नाही दिलं पण तुले तुले तर दिन ना ती काही अंगठी गो काही ना काही नाही देणार काय? आई काही नाही देणार आहे ते, त्याच्याजवळ काहीच नाही आहे. कुठून देतील ते? ते काय म्हणते तर पोरगी देऊन राहिले, काही नाही देत म्हणते, काही आहे नाही त्याच्याजवळ. लग्नच नाही करत म्हणते, तर भांडे कोण देतील काय ते? म्हणजे काय असंच भागवणार आहे काय? हा, करू नको मग ती पोरगी. अरे त्यानं गो अंगठी काही ना काहीतरी दिलं पाहिजे असते. जवळ होई ना तू. हा, जवळ काहीच नसते काय? सुधाकरले काहीच नसेल दिलं काय? नाही काहीच नाही दिलं म्हणते सुधाकर भाऊले. विचारलं मी सुधाकर भाऊले, तर म्हणे काही नाही दिलं म्हणे. पण ह्या दोघीच बहिणी आहे म्हणे, तर कास्तकारीचं म्हणजे शेतीचं येईलच घ्यायला लागेल म्हणे अर्ध अर्ध. तर मग भरपूर भेटून जाते म्हणे. ते भेटन ते मायबापाचं वय राहिलेलं लेकराला भेटते. पण आता लग्नाच्या वेळेस काही ना काही करायच लागते ना पोरीले. का पोरीले खाली हात पाठवतो म्हणते ते लोक. अरे जा ना बाबू तू श्याम, तू चालला ना? जाय तुझ्या कामी जाय तू. हा बाबा मी जातो माझ्या कामी. तुम्ही जा मग वावरात काय. मी पाहतो मग उद्या सकाळी जाईन मी तिकडे, मजूर पाहून घेईन. जेवढा भेटला तेवढा घेऊन येईन. 2 दिवसात निपटलं पाहिजे ते आपलं. मग लग्नाच्या गडबडीत होईन काय आपलं ते? नाही नाही होतच नाही मग ते. एवढं कुठं होते रे? पाहुणे परी ते बोलावणं. बाबा मी काय म्हणतो, कोणालाच बोलवू नका. फक्त एक आत्याला बोलावून घ्या, एक मामाला बोलावून घ्या, जे 2 महत्वाचे असते. त्याला बोलावून घ्या, बहुत झालं, निपटून टाका लग्न.
5-6 जणात घरच्या घरी आपण हार टाकून घेऊ. कल्ला बाजार काही करू नका. काहून चोरावानी लग्न करतो रे? हा काय चोरी केली का? ते लग्न करून राहिला ना एकदमच नाही असल्यासारखं. काहीच नाही का आपल्या घरी? काय रस्त्यावर बसून खातो का आपण? काय एकदमच काय म्हणते काहीच नका करू ना काहीच नका करू, हार टाकून करा हे करा ते करा. आई तसंच करायला लागते. ते पोरीची इच्छा तशीच आहे, जास्त मोठं लग्न नका करू म्हणून. हो पण जास्त मोठं नाही तर 5-50 लोक शेजार पाजारचे इच्छे तिच्छे हा जेवणा खावणाले बस हे ते बोलावत नाही काय? नाही कोणीच नाही पाहिजे मला. जेव्हा पोरी पाहायची वेळ आली एकानं तर नाही पाहिली माझ्यासाठी पोरगी. फक्त काय खायसाठी येईन का इथं? कोणालाच नको बोलाव इथं. फक्त एक मामाला बोलाव, एक आत्याला बोलाव, तिसरा मला कोणी पाहुणं नाही लागणार इथं. पागल झाला काय रे तू? काही बयाळासारखा बोलत राहतं. लग्न म्हटलं का 4 चौक पाहिजे असते. हे 2 न 4 लोकात लग्न होत असते काय? आई जे मी बोललो ते बोललो, नाही तुम्ही लग्न करत नाही. तू म्हणतो ना मला सुनान सुनान, राहू दे तिकडे, सून घेऊन जाऊ दे चुलीत तिकडे. मी काही लग्न करत नाही. तुमच्या यानं झालं हे, तुमच्या यानं ते पोट्ट शेपारला ऐकून नाही राहिला आता. मला काही बोलू नको ना, मला काही म्हणू नको. म्या काहीच नाही केलं म्हटलं. म्या म्हटलं काय त्याने, हा असंच लग्न करून घे. आता तू जसा करून राहिला तसं करू दे. तुला सूनच जरुरी आहे ना घरात. सून येईन, तुला नातू जरुरी आहे, तर तुला नातू होऊ दे, सून येऊ दे. बस याच्यातच खुश राह. आता काय करतो तू? नाही म्हणते तर नको करू देऊ. अरे करणार नाही ना मग तो. एवढं वर्ष झाले आता, एवढं वय निघून चाललं त्याचं, का तसंच ठेवतो काय त्याला घरात? पण माही काही हौस नाही काय का आपल्या पोराचं लग्न झालं पाहिजे? हा माणसाला असं वाटत असते कायसाठी केलं एवढं मोठं हे, का पोराचं लग्न होईन हाऊस माऊस करू काही करू, पण काहीच नाही. नाही म्हणते तो तर राहिलं म्हणजे तो ते पोरगी म्हणून राहिली तसं ऐकून राहिला आतापासून. आणि लग्न झाल्यावर काय करण या? आता तसं म्हणते तर उद्या जर हिनं म्हटलं का काढून देते मायबापाला घरातून, तर मग काढून देईन ह्या. काही विचार नको आणायचो डोक्यात. पोरगं काही पागल नाही आपलं. का काढून दे म्हटलं तर काढून देईन. काही फालतूची नको बोलत जाऊ. जे कामाचं आहे ते सोडतं ना फालतूचं धरून ठेवतं. मी तर तेवढं म्हणूनच बा का काही ना काही टाका म्हणून पोराच्या अंगावर. आम्ही एवढं मोठं टाकून राहिलो तर त्याचं काय काहीच कर्तव्य नाही काय? असे कसे खाली हातच आहे ते, एकदम पैसा नाही त्याच्याजवळ. हा फक्त काय आपल्याला पोरी द्या ना मग आपणच त्याच्या अंगावर टाकावं काय सारं? तुला पोरगी पाहिजे, घराले वारस पाहिजे, का सोनं पाहिजे? खाशीन काय ते सोनं? सोन्या नाण्यानं माहीत पडते म्हटलं किती चांगल्या घरची आहे, कशी परिस्थिती आहे, काय आहे. काय म्हणून लोक फकीराची पोरगी करून घेतली म्हणून, काहीच नाही म्हणून तिथं म्हणून. अरे तर काय फरक पडून राहिला आहे? गावात साऱ्या लोकांनाच माहित आहे गरीब आहेत म्हणून लोक. आणि आजकाल सारे असेच करून राहिले आहे. तू काही जगाच्या अलग आहे काय? जगातच राहतं ना. तो असंच करून राहिला आजकाल. मी करून घेतो माझ्या मनानं, असं तसं कर म्हणा, तुझ्या मनानंच कर म्हणा. आता तू या मनानं कर म्हणा, मग लग्न झालं म्हणजे मी माझ्या मनानं करण म्हणा. बरं दे, ताट वाढून दे, जीव दे आणि जाऊ दे मले वावरात. इथं बसू काय मी? काहीची बसली आहे तिथं सोप्यावर चांगली नेटून. तुला तर काही वावरात शेताची काही फिकर आहे नाही. निदान आम्हाला तर करू दे. दे जाऊ दे बरं, भाकर दे कांदी. हो देतो, जवान होऊन राहिली मी आता, तळतळ नाचत जाऊ. मग आणू दे ना त्याला सून. हार टाकून आणू तिकडे का धुमधडाक्यात आणू? काही आनंद तर सोनच आनंद ना. जाऊ दे ना तिकडे, पैसा वाचते ना आपला. मीरा कर ना मग तयारी, जाऊ ना गावाले. किती दिवस थांबता? आता लय दिवस थांबली ना. तयारी एवढा लवकर? तुम्ही काय म्हणे मी 7 तारखेला येईन म्हणे, आणि आले कधी 6 तारखेला येऊन गेले तुम्ही. मग काहून आले एवढ्या लवकर? 7ला आले, आज यायला पाहिजे होतं. मग आपण उद्या गेलो असतो, रात्रभर थांबले असते ना. मीरा आता 6 काय ना 7 काय, एका दिवसानं काय फरक पडून राहिलाय? तू सांग आता, एक दिवसानं मन भरण काय तुझं राहायचं? नाही नाही, मन नाही भरत, पण मला अजून आनंद झाला असता. एक दिवस अजून राहायला भेटलं असतं तर. आणि आज तुम्ही आले असते, उद्या मग आपण चाललो गेलो असतो. आता कसं काल आले आणि आता म्हणता चल, असं होते ना मग. मी आदर्श येत होतो, मला भाऊजीचा फोन आला, गीता तर येई की नाही, ते येणार आहे म्हणते घरी. तर त्या दिवशी म्हणे नाही का आपल्याला, येतो म्हणे सुनील म्हणे, मी घरी म्हणे, तू थांबतो म्हणे. तर मी काही तिला असं सांगितलं नाही का मी राखाडीला जाईन का काही. मी गेलो बोलून. मग आता तिचा फोन आला, तर भाऊजी म्हणे गीताबाई येते म्हणे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं येऊ द्या म्हटलं. मग तुम्ही सांगितलं नाही का त्याला मीरा गावाला गेली आहे का काही म्हणून? आखाडी होती बा, मीरा गेली आहे. नाही मला की नाही ते लक्षच नाही सांगायचं. बोलून गेलो मी. मी म्हटलं आता येऊन राहील गीताबाई तर येऊ दे, मीराला घ्यायला चालू जातो. कसं आहे आता, उद्या जाणं काय ना आज जाणं काय. चल ना मग, ते गीताबाई आली म्हणजे घरी, तिच्यासाठी एखादी साडी आणा लागेल आपल्याला. कसं आहे आता, एवढ्या वर्षाचा बाद येऊन राहिली ती, म्हणजे पहिल्यांदाच येऊन राहिली आपल्या घरी. ते माय लग्न झालं म्हणून येऊन राहिली ती. तिचा स्वभाव तिला आवडला म्हणून तिला असं वाटलं की जाऊ बा आपण सुनीलच्या घरी 1-2 दिवस राहावं. त्याच्यासाठी येऊन राहिली ती, नाही तर ते काही येत नाही काही. मलाच बोलावून घेते तिथं ते नेहमी भेटासाठी, ये बा म्हणून तू. तर असं कर, चल मग चाललं जाऊ आपण. जाता जाता एखादी साडी घेऊन घे चांगली तुझ्या पसंतची, आणि चाललं जाऊ घरी. आईला विचारा लागल ना, आई म्हणून पाहुणचार करतो म्हणून तर. आता काय पाहुणचार करायला लागते? रात्री झालं ना, आता जेवलो ना, सगळंच तर केलं होतं. काय 2-2, 3-3 पाहुणचार करायला लागते काय? रात्री गुलाबजामुन नाही केले होते काय? मग उद्या तुम्हीच म्हणाल माझ्या आई बाबाले पाहुणचार केला नाही, असं नाही तसं नाही. मग कायले पाहिजे त्याला बोल, ते त्याच्या परीनं सगळंच करते तुमच्यासाठी. मीरा मी त्याच्यातला माणूस नाहीये म्हटलं, का मी बायकोले बोलन का काही म्हणन, कायले बोलू मी? हा ते तर करूनच राहिले ना.
मग मला काय बोलायचा संबंध येते तिथं? मॅच नाही म्हटल्याच्या नंतर. आणि काय खाण्यापिण्यानंच माणूस मोठा होऊन जाते काय? आपला मान सन्मान केलं, चांगलं बोललं, याच्यातच तर सगळं येते. खात पित नाही काय आपण घरी, काय उपाशी राहतो काय? दुसऱ्यावर जुरा, दुसऱ्यावर उसा. मला नाही जमत ते. मी त्या याच्यातला माणूसच नाही आहे म्हटलं. गीताबाई आज येते म्हणते का मग? ते काही माहित नाही कडा मला, आता आज येते का उद्या येते. पण गीताबाई येते म्हणे. मग ते 2-3 दिवसानं गावाला जाते म्हणे. मग आता सांग, 2-3 दिवसानं जर गावाला जाते तर ते आज नाही तर उद्या येईन कधी आपल्या घरी. येईन 1-2 दिवस राहीन, इथून वापस जाईन ना, मग गावाला चालली जाईन. मग मी येते 2-3 वर्ष. 2-3 वर्षाच्या बादच येते ते कधी बी इकडे. ठीक आहे ना, मग करतो ना तयारी. पण एवढ्या लवकर नाही करत गड्या, थोडा वेळ थांबा. पण जाऊ मस्त आरामात. हो तर कर ना, आरामात कर. एवढी काही घाई नाही आपल्याला. या ना म्हणजे नमस्कार. हो पण उभे काऊन आहे तुम्ही? खाली बसा ना बाबा, खुर्चीवर बसा ना. काऊन असे उभे राहता जवळ माणसं? मामाजी आतापर्यंत बसलोच होतो. काय तर बसू बसू सारं पाय उकडून जाते. मग उभं झालो, आता मीरासोबत बोलून राहिलो. चल म्हटलं आता गावाला तयारी कर म्हटलं. थांबले असते आजच्या दिवस. आता कसं आहे, रात्री तर आले तुम्ही. आले ना, आता चालले असेच. आज थांबले असते तर आज अजून काही केलं असतं. आता बा आपल्याला तिखट पाहुणचार चालत नाही बा जवळ. चालला असता तर ते बनवलं असतं तुमच्यासाठी. पण आता ते चालत नाही बा आपल्याला, गोड चालते. मामाजी ये, मला काही असं जरुरी नाही आहे पाहुणचारच पाहिजे म्हणून. तिखट असो का गोड असो, खाण्यापिण्यात काही लोभ नाही आपल्याला. आलो राहिलो रातभर, बेटा झाल्या, सारं झालं, बस बस झालं आपापल्या गावाले. साधे सुधे याच्यातच आनंद आहे आपल्याला. नाही ते तर झालंच म्हणा, पण कसं असते वाटते माणसाले. का करावं बा, जवळ आले तर आम्हाला कोणते 10-5 जवळ ये बा. तुम्हीच एक एकुलती एक. बाबा ते सुशीलाबाईच्या ननद नाही काय, ननदबाई मी आपलं गीताबाई त्या येऊन राहिला म्हणते घरी. म्हणून ते म्हणते का लवकर जाऊ म्हणते आपण. त्या मुंबईला राहते ना त्या बाई, तुम्हाला सांगत होतो ना त्या दिवशी. तर त्या बाई येऊन राहिला म्हणते. मग त्या राहील 1-2 दिवस आमच्या घरी. त्याच्यासाठी मग आम्हाला लवकर जावं लागते. हो हे बरोबर आहे, कोणी आलं घरी तर घरी पाहिजे माणूस. हा तर मग आता कसं आहे, जवळ आहे ना आपल्याला म्हटलं का बाई येऊन राहिली बा, आता आपण काय म्हणावं ते नाही म्हणावं काय का बायको गावात नाही बा. आता म्हटलं मी तसे उद्या म्हणजे आज येणारच होतो, उद्या जाणार होतो आम्ही. ते एवढं आहे का उद्या जायचं आहे तर आज जाऊ. एका दिवसानं काय आपल्याला कमी जास्त होऊन राहिलाय. हो हो जवळ हे बरोबर आहे तुमचं. माणूस की नाही दिसत मग ते बरं नाही वाटत. हा तर तेच म्हटलं मी राहिले आज चल म्हटलं. मग लागन तर आता रक्षाबंधन आहेच जवळ, येऊन जायचं म्हटलं. अजून दोघं जण येऊ म्हटलं आपलं रक्षाबंधनले आपण. हो हो येऊन जायचं रक्षाबंधनले. रक्षाबंधन आहे आता, सणच सण आहे सारे. जातो म्हणतो का हो आजच मीरा? मी म्हटलं उद्या जाशील म्हटलं तू. आई तुला सांगितलं ना त्या गीताबाई येऊन राहिल्या म्हणून, त्याच्यासाठी चालली मी. बरं झालं बापा साडी गिडी घेऊन आलो. आणि मी काय म्हणतो, जाशील का नाही इकून एखादी साडी घेऊन जाजो. नाही तर मग त्या घेतल्या ना तर त्याच्यातली एखादी त्या गीताबाईला देऊन देजो. ते बाई काही बार बार याची नाही राहिली तुझ्या घरी. नाही काय 2-3 वर्षातून एखाद्या डाव जर आलं तर काय होती, एखादी साडी गिडी दिली तर खाली हात नाही पाठवावं कोणाले. कोणी आलं ना तर हाती थोडंसं काही ना काही देत राहावं. आई द्या लागून काय मग मला त्याला साडी? त्या तर मोठ्या हव्यापेक्षा. अहो मोठं असो का लहान असो, आपल्या घरी जो आलं पहिल्यांदा आलं तर त्याला द्यावं आपण. मग बार बार आलं तर नाही द्यावं लागन तर. पण पहिल्यांदा आल्यावर द्या लागत असते. आपली माणुसकी दिसते. काय म्हणून ते चांगली आहे म्हणून बापोरगी, समजते म्हणून तिला सगळं. नाही तेच म्हटलं मामीजी, घेऊन घेऊ म्हटलं जाता जाता गीताबाईसाठी एक साडी. हा जवळ घेऊन घ्या लागते. काही कोणाला केल्यानं काही कमी नसते होत माणसाले. पण थोडंसं काही ना काही करावं लागते. आणि तुम्हाला काय म्हणतो पहा, ते कपडेले पैसे देतो म्हटलं बा. आता मापाचे काही आम्ही आणू नाही शकलो तर तुम्ही घेऊन घ्या म्हटलं. तुमच्या गावातून घेता, कुठून घेता, काय घेता तर ते तुम्ही पाहिजे. मामीजी मला काय कपडे पाहिजे आता? आखाडी आहे ना, पहिली आखाडी नाही काय तर जवायला घ्यास लागते. आखाडीनं दिवाळी मग डायरेक्ट झालं, मग सरलं. मग घ्या नका घेऊ, आपल्या परिस्थितीनुसार झालं तर घ्या लागते. असं असं नाही. हे पहा मी काय म्हणतो, तुमच्याजवळ असं तर करा, नाही तर काही गरज नाही आहे. लय कपडे आपल्याजवळ भरपूर आहे, काही आपल्याला आवश्यक नाही कपडे गिपडेची. नाही बापा तुम्हाला नाही आहे, पण आम्हाला आहे ना. आम्हाला वाटतं ना करावं लागते म्हणून. आणि मी राहते त्या साड्या गिड्या सारा सामान पडलाय व सारा इकडे. तर ते भरजो म्हटलं तुझ्या बॅगेत. काही भरतो ना मी आता सगळं. आता येईन मला सांगितलंच नाही, आपल्याला जास्त लागतं म्हणून. आता मला असं वाटलं का उद्या गिटे जाऊ. भरून म्हटलं आरामानं मग, म्हणून ते पडलाय. आता भरून घे तुम्ही सगळं. हो भरून घे, राहिलं ते राहिलं मग नेता येते अजून. चित्राबाई, चित्राबाई, शांताबाई का वा? ये ना शांताबाई. कसं काय येणं केलं पापा शांताबाई? अहो हे मीराचे इच्छे पाहुणे आले म्हणून समजलं मले. हो बाई रात्रीच आले नाहीये. आज येतो म्हणे, 7 तारखेला येईन म्हणे मीरा सांगत होती. पण रात्री आले. मग आता आज म्हणते चल म्हणते, तिले म्हणते तर ते चालली आज. आम्हा चालले काय आज ना म्हटलं राहील म्हटलं 2-3 दिवस. आता आले बा घ्यायला तर राहतेच माणूस. नाही म्हणते ना, राहत नाही म्हणते ना. काऊन बा जावई, काऊन नाही राहत म्हटलं? राहा ना आता 2-3 दिवस. राहिलो असतो, पण आता कसं आहे, आपलं दुकानदारीचं काम चालू आहे ना, माणसाच्या भरोशावर काम आहे सगळं. आता पहा कालचं दुकान करून आलो, आज दुकान बंद आहे. माणसाच्या भरोशावर नाही सोडता येत ना सगळं. हो ते तर आहेच म्हणा, धंद्या पाण्याचा विषय राहते माणसाचा. हो तेच तर मग. म्हणून म्हटलं मी राहिले का चल बा आता रातभर राहिलो म्हटलं, आज चाललं जाऊ म्हटलं. आणि आपले हे नाही का रुपेशराव नाही का तुमच्या जवळ, त्याची आत्या ते येणार आहे आमच्या घरी. म्हणजे माझ्या बहिणीची ना होई ना ते, तर ते येणार आहे.
तर मग त्याच्यानं म्हटलं मीराले चल बा. हो त्या दिवशी आले होते गड्या. चांगली आहे त्या स्वभावाने यायची रुपेश रावची. हो मस्त एक नंबर स्वभाव आहे त्या गीताबाईचा. तर मला लय शाहीत येते पहिलेपासूनच. तर मग मी गेलो होतो त्या दिवशी भेटीला, आम्ही दोघंही गेलो होतो. तर गीताबाई म्हणे मी येईन म्हणे तिकडे म्हणे सुनील तुझ्या घरी. मी म्हटलं येतो म्हटलं बाई. तर त्याच्यासाठी मग चाललो मी आता. मग ते चालली जाईल म्हणते 2-3 दिवसानं गावाले. हो तर मग आमच्या घरी या ना बा. आम्हालाही सेवा करायचा मौका द्या ना जरासा. या ना चहा पाणी नाश्ताले. जेव्हा गिवाले नाही येत काय घरी आमच्या. नाही आता नाही येत बा शांताबाई. आता लागन तर पुढच्या फेऱ्यात येईन कनी तेव्हा येईन तुमच्या घरी. लागन तर जेवण करण. पण आता आता निवडकडे येणं. असं कसं असं म्हटल्यानं जमत असते काय. आमच्या जवळचे मामा आहे ना बा तुम्ही किती झाले तरी. हा आम्हाला शोभन काय असं. म्हणून तर आलो ना आम्ही तुम्हाला बोलावले एवढ्या आहे ना. नाही होय मामा होय मी मामाने तर कोण होय. पण कसं आहे आपल्याला इकडचे पाहा लागते ना आता जरासं. तर पैशानंच चाललो मी गडबडनं. नाही तर काही एवढं मला काही टेन्शन नव्हतं कोण्या गोष्टीचं. का मीरा काय म्हणते पाहुणे. हा येत नाही म्हणते. येणं घेऊन त्याईले. काकू मी काय सांगू बा आता तुम्ही सांगा. मी तर त्याईले म्हणून राहिले आजच्या दिवस थांबा म्हणून. पण ते गीताबाईच्या यानंच चाललो आम्ही. नाही तर गेलो नसतो. आता चांगलं आहे त्या बाई मलाही खूप हे केलं त्याईनं मी गेली होती तर. आता कसं आहे, एवढ्या कोण म्हटलं आणि त्याईले काय आपण नाही म्हणावं काय. तर मग काकू पुढच्या वेळेस येईन कनी. रक्षाबंधनला येईनच आम्ही अजून. तर तेव्हा येऊन जाईन. मग चांगलं नाही वाटन ना व. आता पाय त्या दिवशी तू आली. येतो म्हणे डबल ना आलीच नाही मग वापस. तू येईन ना तू गेल्या तर मग आम्ही वाटच पाहत राहिलो येईन बा म्हणून. अहो शांताबाई त्या दिवशी आम्ही मार्केटात गेलो होतो. हिच्यासाठी साड्या पाहिजे म्हणे कनी हे. तर हिनं घेतल्या साड्या. मग आलो बाई. मग आलो ना जामपरं टाकली इकडे शिवाले. मग ते शुभांगीचं तेच चाललं मग. तुला तर माहितच आहे सगळं. मग ते झालं. ते नाही होत तर मग आता जवळच येऊन गेले घ्याले. येतो येतो करून तुझ्या घरी राहूनच गेलं याचं. कसं आहे आता आलं गेलं बाई तर ओळख पाळख राहते माहित राहते. आता मलेच तर काय म्हणते तर सांगितलं यानं गोपालनं म्हणे रुपेश रावचे मामा आले म्हणे गावात म्हणे. दिसले म्हणे मले म्हणे. त्याला कुठं दिसलो तुम्ही. मला तर नाही दिसले ते. हो तर तो चालला असं काही गडबडनं तिकडे दुकानाकडे. तर तुम्ही दिसले त्याले. तर तो सांगे मले म्हणून तर आली मग मी. नाही तर मला काय माहित होतं तुम्ही आले म्हणून. हो कालच आलो मी. म्हणजे तरी मला 5 वाजले याले. तर आलो मी मग आता थांबून गेलो रात्रभर. तर रात्रीचं गेल्यापेक्षा आता पाहुणचारही केला मामीजीनं. पाहुणचार झाला सारा झालं मग आता थांबून काय करता. चाललं जाऊ म्हटलं आता. बरं बा आता मग नाही म्हणता तुम्ही तर आता मग या मग आता रक्षाबंधनले. काकू नाराज नका होऊ शांता काकू. रक्षाबंधनला आली म्हणजे मी स्वतः घेऊन येईल. कसं आता आम्हालाही माहित आहे ना या लागते म्हणून. पण आता हे म्हणते बा ते बाईसाठी जा लागते म्हणून चालली मी बी गडबडनं. नाही तर मी आज गेलीच नसते उद्याच गेली असते. ठीक आहे मग आता येतो बा मी. आम्हा शांताबाई कशी उभ्या उभ्या बोलली उभ्या उभ्या चालली. बस ना आता चहा पाणी करतो मी. चहा पे मस्त. मग जाय लागन तर. नाही व चहाने पेतलं काहीच नाही. तिथं मला माधुरीला सांगा लागन ना. तिला मी सांगून ठेवलं होतं स्वयंपाकाची तयारी कर म्हटलं बाई. बोलावतो म्हटलं त्याईले. नाही तर तिनं लागून जाऊ स्वयंपाकाच्या कामी. म्हणून मी जातो आता गडबडनं घरी जातो आणि तिला सांगतो मग. नाही हो असं कसा स्वयंपाक करावं. आता हे आले आणि हे जर चालले गेले तर मग गावाला चालले जाऊन आपण स्वयंपाकच करून ठेवा. असं जमते काय. पहिले पाहा लागते विचारपूस करा लागते मग करा लागते काय करायचं आहे तर. अहो मला असं वाटलं आता पहिल्यांदा आले बा जवळ थांबते बा 1-2 दिवस 2-3 दिवस. आता कसे आहे रिश्तेदार आहेच इकडे तिकडे. तर आज म्हटलं इथं राहीन. सुधाकरच्या इथं राहीन म्हटलं. सुधाकरच्या इथं सुधाकर तर तोही नाही आला आणि त्याची बायकोही नाही आली. ते येतच नाही म्हणा माझ्या घरी. पण तेही नाही आली. कोणीच नाही आलं. अन मग तू सांग मला मीच करू काय फक्त त्याचं. आता मी सोडून देतो त्याचं करणं. माझ्या पोरीसाठी नाही जवायसाठी नाही तर मीच कायले करत बसू. काहून तर सुधाकरही नाही करत काय काही. तो करते व शांताबाई माझ्या देराचा वांदाच नाही आहे. हे माझी जाऊ सारा मी आहे. नाही तर माझ्या आपलं देराचा काहीच वांदा नाही. मस्त माणूस आहे तो. सगळं करते खाऊ पिऊ घालायच्या बाबतीत वांदा नाही. माझ्या पोरीला आता पाय तिनं माझ्या पोरीला जेवायला नाही सांगितलं लग्न जोडलं तर. पण तरी माझ्या देरानं तिला साडी घेतली. बाई तू घेऊन घे म्हणे हिच्यावर काही ध्यान देऊ नको म्हणे. जाऊ दे व जावा चालूच आहे ते हेवा. जिथं जावा तिथं हेवा असं म्हणते का नाही. ते चालूच राहत असते. देर चांगला आहे ना. लय चांगला आहे बाबा. एकामेकाची साथ आहे तुम्हाला. नाही तर एकटं पडते माणूस. चाल येतो मग चित्राबाई मी जातो आता. हो ठीक आहे ये शांताबाई. येईन शांताबाई मी. हो ये जा. शांता काकू कनी लय चांगले आहे. ज्याला त्याला जीव लावते म्हटलं. कोणतेही जवळ आले ना गावात तर कोणाला बोलावले येतेच. त्याला फक्त माहित पाहिजे. हा प्रत्येकाला चहा पाण्याने तरी बोलावते. आणि दादा बी चांगला आहे वहिनी चांगली आहे. सगळे मस्त आहेत इच्छे. हा नाही तर मग लोक कसे राहते पाहून घेते आणि काही विचारपूस करत नाही. पण शांता काकू सगळ्यांनी विचारते. आपण आता आपल्याला जर जायचं नसतं ना गडबडनं तर गेलो असतो शांता काकूच्या घरी. मला बेकार लागून राहिलो का एवढ्या त्या आल्या बा. आणि आपण गेलो नाही त्याच्या घरी. पण म्हटलं आता तिकडे आपल्याला जाणं आहे ना. म्हणून नाही म्हटलं मी. जाऊ पण आपण पुढच्या वेळेस नक्की जाऊ. जेवण करू लागन तर. हो ठीक आहे नक्की जाऊ आपण. मीरा तयारी तर झालीच आहे तुम्ही काय.
भर ना मग ते बॅगेत कपडे भरायचे आहे म्हणते तर भर ना, चल मग. हो हो ठीक आहे ना, करतो ना. बस तेवढे कपडे भरले की झालं. ताटं वाळू खाऊ मग पहिले, जेवण घेऊन करून घ्या ना. मामीजी नाश्ताचा एवढा पोटभर झाला का आता तर काही खावंही वाटून नाही राहिलं. पोटात जागाही नाही आता जेवासाठी. नाही पण आता स्वयंपाक केलाय ना, जेवत नाही म्हणता. मग तो स्वयंपाक काय करू बाबा, आम्ही दोघंच माणसं, आम्ही खाऊ काय अजून तो. आताचा स्वयंपाक काय संध्याकाळी खाल्ला होता का आम्हाला? आता ते तुम्ही पहा बा, मला तर काही जागा नाही आहे माझ्या पोटात, काहीच नाही. मीरा एक काम कर, हे पाय जवळ जेवत नाही म्हणते, तू जेवता ना? आई मला बी भूक नाही हो आता. नाश्ता केला का नाही तर माझं पोटच भरलाय, तर मलाही भूक नाही, मी नाही जेवत. मग एक काम कर, दोघांचा डब्बा घेऊन जा तुम्ही. तसे शिदोरी द्यास लागते कणी, तर भाजी पोळी वरण भात सगळं घेऊन जाय. म्हणजे घरी जाऊन भूक लागते 2-3 घंट्यानं, जेवून घ्या दोघे जण. काय नाही मामीजी, करता येते ना घरी जाऊन. हा बाई देऊन देजो, एका डब्यात देऊन देजो, वाया काय जाऊ देतो. जेवून घे ना मी. मला घरी जाऊन हे अजून त्रास देईन नाही तर स्वयंपाक करायसाठी. मीरा मी करू लागेल ना, काही एकटीने थोडी करावं लागते तुला. एवढं काय नाही करतो, आपण दोघं मिळून करू. नाही नाही, आईने एवढ्यानं स्वयंपाक केला होता तुमच्यासाठी, वाया नका जाऊ देतो. मी घेऊन घेतो, डब्बा घेऊन घेतो. बरं ठीक आहे, घेऊन घे मग. घे बांध बरं पटपट बांध ना मीरा, चल ना मग. हा हा ठीक आहे, आता करतो पटकन.